नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, पंजाब सिंध बँकेमध्ये सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि जवळपास इथं 700 पेक्षा अधिक जागांसाठीची भरती आहे. आणि ही जी भरती आहे ही भरती फक्त तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या ठिकाणी निश्चितच ॲप्लिकेशन करू शकता. तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपल्याला ॲप्लिकेशन कधीपासून कधीपर्यंत करायचे आहेत, या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे आणि परीक्षेची फी देखील किती असेल, या सर्व तुमच्या मनामधील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मित्रांनो आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो बघा, ही जी काही भरती आलेली आहे याचे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 20/8/2025 पासून. आणि याची जी ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे ती 4 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही याचे शेवटची तारखेपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. आणि तुम्हाला इथं टेंटेटिव्ह एक्झामची तारीख दिलेली आहे. तुमची जी एक्झाम असणार आहे ती ऑक्टोबर 2025 मध्ये एक्झाम असेल. ही एक्झामची टेंटेटिव्ह तारीख आहे. तर बघा, इथं कोणकोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत हे इथं दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी एकूण 100 जागा आहेत. तर जे विद्यार्थी पंजाब सिंध बँकेमध्ये ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा इथं आहेत ते देखील दिलेलं आहे. तर आता आपल्याला पुढं पाहायचं आहे की आपल्याला इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. तुम्ही भारताचे नागरिकत्व तुमच्याकडे असले पाहिजे. आणि वयाच्या बाबतीत इथं कट ऑफ काय दिलेलं आहे बघा, की जे वय आहे ते तुमचं वय 20 ते 30 या दोन्ही वर्षांच्या मध्ये असलं पाहिजे. मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम तुमचं वय जे आहे ते 30 वर्षापर्यंत असलं पाहिजे. इथं तारखा दिलेल्या आहेत. तुमची तारीख बघा, या 2 तारखांच्या मध्ये येते आहे का, 2/8/1995 ते 1/8/2005 या दोन्ही तारखांच्या मध्ये आपला जन्म झालेला असेल तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. या दोन्हीही तारखा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. आणि जे विद्यार्थी कास्ट कॅटेगरीमधून येतात त्यांना आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे इथं वयामध्ये देखील सूट देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं आहे की एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला इथं काय विचारलेलं आहे आणि एक्सपिरियन्सच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे. तर पोस्ट आहे ऑफिसर इन JMGS 1, आलं का लक्षात. आणि याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे तुमची डिग्री, कोणत्याही विभागामधून तुमची डिग्री झाली असेल तर इथं चालणार आहे. आणि इथं तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स मागितलेला आहे. 18 महिन्याचा तुमचा इथं वर्क एक्सपिरियन्स असला पाहिजे. तो पब्लिक सेक्टर बँकिंग असेल किंवा रिजनल रूरल बँकिंगमधला तुमचा एक्सपिरियन्स इथं ग्राह्य धरला जाणार आहे. कोऑपरेटिव्ह बँक असेल, प्रायव्हेट बँक असतील, पेमेंट बँक असतील किंवा स्मॉल फायनान्स बँक असतील, याच्यामधील एक्सपिरियन्स इथं तुमचा काउंट केला जाणार नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. आणि इथं मार्कांची अट वगैरे तुम्हाला काही दिलेलं नाही मित्रांनो. रिझर्वेशनच्या बाबतीत इथं SC ST OBC EWS कॅन्डिडेटसाठीचं रिझर्वेशन बाबतची ही माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही PDF जवळपास 27 पानांची आहे. त्यामुळे ही PDF पूर्ण मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार नाही. याच्यातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी मी कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहायचं आहे की आपल्याला इथं सॅलरी किती मिळणार आहे. तर सॅलरी बघा, इथं आपल्याला जे काही गव्हर्नमेंटचं पे स्केल आहे त्या पे स्केलनुसार इथं सॅलरी देण्यात आलेली आहे. 85,920 रुपये इतकी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला HRA DA वगैरे त्या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला नमूद केलेली आहे त्यांनी, की तुम्ही ज्या वेळेला तुमचं जॉईनिंग होणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यावेळेला तुम्हाला इथं 3 वर्षासाठीचा बॉन्ड द्यावा लागणार आहे. आणि ते जे काही बॉन्ड द्यावा लागणार आहे त्या बॉन्डची इथं व्हॅल्यू किती असणार आहे ती इथं सांगितलेलं आहे, की तुमचा बेसिक DA ज्या काय आहेत त्या गोष्टी धरून तुम्हाला तिथं 3 वर्षासाठी बॉन्ड द्यावा लागणार आहे. आणि प्रोबेशन पिरियड हा तुमचा 6 महिन्याचा असणार आहे. आलं का लक्षामध्ये, प्रोबेशन पिरियड हा 6 महिन्याचा आहे. तर पंजाब सिंध बँकेमध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याची प्रोसिजर कशा पद्धतीने असणार आहे बघा. तुमचे रिटन टेस्ट होणार आहे, स्क्रीनिंग होणार, पर्सनल इंटरव्ह्यू होईल
आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट तुमची डिक्लेअर केली जाणार आहे। आता आपल्याला या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीने असणार आहे ते पाहू शकता। इंग्लिशसाठी तुम्हाला इथं 30 क्वेश्चन असणार आहेत आणि 30 मार्क, म्हणजेच की प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला असणार आहे। बँकिंग नॉलेजचे 40 क्वेश्चन असणार आहेत। जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन असणार आहे। कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड जे आहे त्याचे 20 क्वेश्चन असणार आहे। असे एकूण 120 क्वेश्चन 120 मार्काला असणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला ड्युरेशन देखील 120 मिनिटाचं दिलेलं आहे। प्रत्येक प्रश्न मित्रांनो आपल्याला 1 मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे। आलं का लक्षात? चला पुढे आपल्याला महत्त्वाची माहिती अशी पाहिजे आहे की आपल्याला इथं ॲप्लिकेशन करायचं असेल तर इथं अधिकृत पंजाब सिंध बँकेची वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊनच मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे। आता आपण पाहूया की आपल्याला इथं एक्झाम फी किती असणार आहे ते आपल्याला इथं पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। तर यासाठी बघा एक्झाम फी किती असेल मित्रांनो आपण पाहूया। बघा इथं ज्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे ते ॲप्लिकेशन फी किती आहे, नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी आहे। SC ST PWD कॅन्डिडेट जे आहेत 100 रुपये प्लस टॅक्सेस ही तुमची ॲप्लिकेशन फी आहे आणि त्याच्यानंतर जनरल EWS OBC कॅन्डिडेटसाठी 850 रुपये प्लस टॅक्सेस ही तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फी भरावं लागणार आहे। मित्रांनो पेमेंट ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे, कोणतेही ऑफलाईन पद्धतीचा इथं मोड तुम्हाला पेमेंटसाठी दिलेला नाही आणि अप्लाय करण्याची पूर्ण प्रोसेस इथं तुम्हाला दिलेली आहे। या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे। आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंट JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायच्या स्कॅन करून ठेवायच्या आहे आणि सर्व डॉक्युमेंट आपल्याला तिथं अपलोड करावं लागणार आहे। तुमचं आधार कार्ड, कास्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल, मार्कशीट्स असतील, या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे। तर मित्रांनो बघा अशा पद्धतीनं पंजाब सिंध बँकेमध्ये अतिशय चांगली भरती आलेली आहे। जे विद्यार्थी इच्छुक आहे आणि ज्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातील 18 महिन्यांचा अनुभव आहे असे विद्यार्थी नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात। तर मित्रांनो तुम्हाला आपली ही माहिती आवडली असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।